वृश्चिक राशीच्या जातकांनो, काळजाचा ठोका चुकवणारा महाभयंकर क्लायमॅक्स आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात येणार आहे. हा झटका इतका भयानक आणि अंगावर काटा आणणारा असेल की ते पाहताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण नवग्रहांचे न्यायाधीश आणि साक्षात काळपुरुष भगवान शनिदेव महाराज तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट कर्माचा जळजळीत महाहिशोब घेऊन थेट तुमच्या दारात उभे राहिले आहेत. म्हणूनच जर तुमच्यात खरंच हिंमत असेल आणि तुम्ही या क्षणी घरात पूर्णपणे एकटे असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची चूक करा. कारण दुर्लक्ष करणाऱ्यांचे संसार एका रात्रीत मातीत मिळाले आहेत. कारण ज्या शत्रूंनी आजवर तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय आणि जे रक्तांचे अत्यंत जवळचे चेहरे तुमच्याच घरात राहून तुमच्या मुलांच्या संगतीचा गैरफायदा घेत तुमच्या पाठीमागे विनाशाचे मोठे षडयंत्र रचत आहेत, त्यांचा असा थरकाप उडवणारा आणि काळाकुट्ट चेहरा आता जगासमोर येणार आहे. महादेवांची शपथ घेऊन सांगते, जर ऑगस्टच्या या दुसऱ्या 7 दिवसात तुम्ही मिळालेले हे रहस्यमय आणि धोक्याचे संकेत ओळखले नाही तर साखरेसारख्या गोड बोलणाऱ्या लोकांच्या जाळेत अडकून तुमचं हस्त खेळतं कुटुंब आणि वर्षानुवर्षाची इब्रत एका रात्रीत कोर्ट कचेरीच्या अशा महाभयंकर दलदलीत उद्ध्वस्त होईल की 7 जन्म उलटले तरी तुम्हाला त्यातून बाहेर पडता येणार नाही. या कठीण काळात तुमच्या मदतीला ना तुमचे मित्र येणार आहेत ना तुमचे नातेवाईक. कारण जेव्हा शनिदेवाचा कोप होतो तेव्हा बुद्धी काम करणे बंद करते आणि चांगला चाललेला मार्गही अंधारात हरवून जातो. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात होणारी तुमची एक लहानशी चूक किंवा बोलण्यातील अहंकार तुम्हाला अशा मोठ्या संकटात टाकू शकतो जिथून पैशांचे नुकसान तर होईलच, पण मानसिक शांतताही कायमची हिरावून घेतली जाईल. म्हणून हा व्हिडिओ केवळ एक माहिती नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याची वाचवणारी एक अंतिम चेतावणी आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात विघ्नहर्ता भगवान श्री गणेशांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्याचा सर्वात पहिला आणि मोठा शुभ संकेत मिळणार आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे अचानक वेग घेतील आणि ज्या कामांसाठी तुम्ही सरकारी कचेऱ्यांचे आणि लोकांचे उंबरठे झिजवत होतात ती कामे कोणतीही मोठी अडचण न येता चुटकीसरशी पूर्ण होतील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व प्रचंड वाढणार असून वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन आणि मोठ्या पदाची जबाबदारी देऊ शकतात. तसेच जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्या दारात स्वतःहून चालून सुवर्ण संधी येईल आणि उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन मार्ग अचानक मोकळे झाल्यासारखे तुमच्या घरात पैशांची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल, ज्याने तुमची आर्थिक कोंडी कायमची सुटेल. दुसरा महाचमत्कार तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यात घडणार असून कुटुंबात बऱ्याच काळापासून चाललेले गृहक्लेश, मालमत्तेचे वाद किंवा पती पत्नीमधील मतभेद बाप्पाच्या कृपेने समूळ नष्ट होतील आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचे, प्रेमाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मानसन्मान इतका वाढेल की जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते किंवा तुमची निंदा नालस्ती करत होते तेच लोक आता तुमच्याशी जवळीक साधण्यासाठी धडपडतील. तसेच तुमच्या मुलांच्या बाजूने तुम्हाला अशी एक ऐतिहासिक आणि अत्यंत आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे तुमची छाती अभिमानाने फुगेल आणि त्यांच्या यशाची कीर्ती पाहून समाजात तुमच्या घराण्याचे नाव खूप मोठ्या उंचीवर पोहोचेल. तिसरा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमच्या आरोग्याबाबत आणि मानसिक स्थितीबाबत असणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला सतावणारा मानसिक ताण, नैराश्य आणि अज्ञात भीती या 7 दिवसात पूर्णपणे नाहीशी होईल आणि तुमच्या शरीरात एक अद्भुत सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. इतकेच नाही तर जुनी उधार वसुली किंवा व्यवसायात अडकलेला मोठा पैसा अत्यंत अनपेक्षित मार्गाने तुमच्या हातामध्ये परत येईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर एका झटक्यात उतरून नशिबाचे बंद टाळे कायमचे उघडतील. म्हणूनच वृश्चिक राशीच्या जातकांनो, बाप्पाने दिलेले हे शुभ संकेत ओळखून पूर्ण उत्साहाने आणि प्रामाणिकपणे कर्म करत राहा. कारण हा सुवर्ण काळ तुम्हाला शून्यातून थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठीच निर्माण झाला आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनो, ऑगस्टपासून तुमचा सुवर्ण काळ सुरू झाला असला तरी ऑगस्टच्या या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या संपूर्ण ब्रह्मांडात आणि कुंडलीत अशी एक भयानक आणि अत्यंत शक्तिशाली हालचाल घडवून आणणार आहे ज्याचा तुम्ही सध्या स्वप्नातही विचार केला नसेल. कारण नवग्रहांचे न्यायाधीश आणि कर्मफळदाता भगवान शनिदेव महाराज आता थेट वक्री होऊन तुमच्या जीवनावर अशी दृष्टी टाकत आहेत की ज्यामुळे कित्येक शतकानंतर एक महासंयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे या अत्यंत संवेदनशील काळात तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अतिशय मोठी आणि भयानक घटना घडणार आहे.
जी थेट तुमच्या नशिबाला पूर्णपणे कलाटणी देईल. आणि जर तुमची पुण्यकर्मे प्रबळ असतील तर हा काळ तुम्हाला एका रात्रीत कोट्याधीश आणि राजा बनवू शकतो. पण जर तुमच्या हातून कळत न कळत एखादे पाप घडले असेल तर शनिदेवांच्या या वक्रदृष्टीचा असा तीव्र जोरदार झटका बसेल की ज्यातून सावरणे तुम्हाला या जन्मात शक्य नाही. जगाची रचना करणाऱ्या देवोंके देव महादेव बाबा भोलेनाथ यांनी स्वतः भगवान शनिदेव महाराजांना सृष्टीतील प्रत्येक मानवाच्या कर्माचा हिशोब ठेवण्याचा आणि त्यानुसार अत्यंत कठोरपणे न्याय पाळण्याचा हा महावरदान दिला आहे. याच कारणामुळे तुमच्या गुप्त शत्रूंनी किंवा जवळच्या लोकांनी तुमच्या विरुद्ध रचलेली सर्व षडयंत्रे आता थेट शनिदेवांच्या न्यायालयात पोहोचलेली असून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचा महाहिशोब आता या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. या राजयोगाच्या काळात तुमच्या आजूबाजूला अशा काही अद्भुत आणि रहस्यमय शक्तींचा प्रभाव वाढणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर होईल. आणि जर तुम्ही या महासंयोगाचा योग्य संकेत ओळखून स्वतःला सावरले तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य कायमचे नष्ट होऊन तुमच्या खुशीचे आणि आनंदाचे अश्रू रोखणे देखील या जगात कोणालाच शक्य होणार नाही. ऑगस्टच्या या दुसऱ्या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जितका चमत्कारी आहे तितकाच तो एक अत्यंत गुप्त आणि छुप्या संकटाची भीती घेऊन येणारा ठरणार आहे. कारण या काळात तुमच्या घरातील मुलांना किंवा तुमच्या संतानाच्या संगतीमुळे परिवारावर एक खूप मोठे आणि न पेलवणारे संकट यायची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांच्याच हालचालींवर आणि त्यांच्या मित्रमंडळींवर तुम्हाला अतिशय कडक नजर ठेवावी लागेल. कारण मुलांच्या या ग्रुपमधील किंवा मित्रांमधील एखादी वाईट व्यक्ती त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा किंवा एखाद्या गुप्त कटकारस्थानात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर तुम्ही या पहिल्या आठवड्यात मुलांच्या वागण्याकडे आणि त्यांच्या संगतीकडे साफ दुर्लक्ष केले तर त्यांची एक लहानशी चूक किंवा एका रात्रीची मस्ती तुमच्या संपूर्ण हसत्या खेळत्या कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या, पोलिसांच्या आणि अत्यंत गंभीर कायदेशीर वादाच्या भयंकर कचाट्यात अडकवू शकते, ज्यातून बाहेर पडताना तुमच्या नाकी नऊ येईल. याच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात एकीकडे मुलांची चिंता सतावत असतानाच दुसरीकडे तुमच्या आर्थिक आयुष्यात आणि अडकलेल्या पैशांच्या बाबतीत एक मोठी हालचाल होणार असून तुमच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे तुमच्या बोलण्यावर म्हणजेच वाणीवर अवलंबून असणार आहे. जर तुम्ही भूतकाळात कोणाला मोठे कर्ज दिले असेल, व्यवसायामध्ये पैसे अडकले असतील किंवा जुनी उधारी वसुली बाकी असेल तर ते रखडलेले धन अचानक तुमच्याकडे परत येण्याचे अत्यंत प्रबळ आणि शुभयोग या दिवसात निर्माण होत आहेत. पण हे पैसे तुमच्या हातात सहज पडणार नाहीत, तर ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल आणि समोरच्या व्यक्तीशी अत्यंत धोरणिकपणाने आणि गोड बोलून व्यवहार करावा लागणार आहे. कारण या संपूर्ण आठवड्यात तुमची वाणी जितकी मधुर असेल तितकाच लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर वेगाने बरसेल आणि तुमचे कठीण वाटणारे आर्थिक मार्ग देखील चुटकीसरशी मोकळे होतील. परंतु हा काळ एका अत्यंत धारदार तलवारीसारखा आहे हे विसरून चालणार नाही. कारण याच काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नोकरी व्यवसायात कामाचा ताण इतका प्रचंड वाढणार आहे की तुम्हाला स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी पार्ट टाइम वेळ काढणे देखील अशक्य होऊन बसेल. या मानसिक दबावामुळे आणि चिडचिडीमुळे जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी पैशांच्या व्यवहारावरून किंवा जुन्या कारणावरून वाद घातला किंवा संतापून कडू शब्दांचा वापर केला तर तो लहानसा वाद एका महाभयानक भांडणात आणि मोठ्या आर्थिक नुकसानीत बदलू शकतो. ऑगस्टच्या या सुरुवातीच्या 7 दिवसात तुमच्याकडून होणारी एक लहानशी लापरवाही किंवा जिभेवरील ताबा सुटणे तुम्हाला थेट केस, मुकदमाच्या आणि शत्रूंच्या जाळ्यात कायमचे अडकवू शकते. म्हणून जुनी म्हण लक्षात ठेवा, नाही राहील बास आणि ना वाजेल बासरी. म्हणजेच वाद घालण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच स्वतःला शांत ठेवा आणि पैशांचा व्यवहार अत्यंत शांततेने हाताळा. या संयुक्त भागात वृश्चिक राशीसाठी सर्वात मोठी चेतावणी ही आहे की या दिवसात तुमची कोणतीही जुनी चूक किंवा भूतकाळात कोणाशी तरी केलेले वाईट वर्तन अचानक तुमच्यासमोर एक मोठे संकट बनून उभे राहू शकते, ज्याच्या धाकाने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आणि जर तुमच्याकडून पूर्वी काही नकळत चुका झाल्या असतील तर ते या काळात शांतपणे स्वीकारणे आणि वादावर पडदा टाकणे हाच एकमेव हुशारीचा मार्ग असेल. कारण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जर तुम्ही अहंकार दाखवलात तर तुमची वर्षानुवर्षाची प्रतिष्ठा एका क्षणात मातीत मिळू शकते. या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला केवळ मुलांवर लक्ष ठेवून घरातील संकटच टाळायचे नाही, तर आपल्या बोलण्यात साखरेसारखा गोडवा ठेवून अडकलेला पैसा आणि आपली नोकरी देखील सुरक्षित ठेवायची आहे.
कारण तुमची हीच सतर्कता तुम्हाला या मोठ्या संकटातून वाचवून यशाच्या नव्या शिखराकडे घेऊन जाणार आहे. ऑगस्टच्या या दुसऱ्या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि प्रेमसंबंधांमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक वळण येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण तुमच्या पाठीमागे अतिशय गुप्तपणे मोठे षडयंत्र रचले जात असून काही अत्यंत जवळचे चेहरे तुमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. या दिवसात तुमचे कौटुंबिक सुख आणि तुमच्या पार्टनरसोबतचे नाते उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचे गुप्त शत्रू आणि काही कपटी मित्र सक्रिय होणार असून ते तुमच्या कानावर पार्टनरबद्दल अत्यंत खोट्या आणि भडकवणाऱ्या गोष्टी घालू शकतात. आणि जर तुम्ही लोकांच्या या ऐकीव आणि खोट्या अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तुमच्या घरात एका रात्रीत महाभयानक वादळ निर्माण होऊ शकते. म्हणूनच या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोणाच्याही भडकवण्याला बळी पडू नका आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या बुद्धीने आणि संयमाने विचार करा. कारण बाहेरून गोड बोलणारे हेच लोक तुमचे हसते खेळते नाते तोडण्यासाठी टपून बसले आहेत. ज्या वृश्चिक राशीच्या तरुण तरुणींचे विवाह बऱ्याच काळापासून जमत नाहीत, ज्यांच्या लग्न कार्यात सतत काही ना काही अनाकलनीय अडथळे येत आहेत, जे आपल्या प्रेम जीवनात अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत, अशा सर्वांसाठी आता केवळ आणि केवळ देवों देव महादेव बाबा भोलेनाथ हाच एकमेव अंतिम आधार आणि संकटमोचक उपाय ठरणार आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नजीकच्या कोणत्याही सोमवारी किंवा शुभ मुहूर्तावर नजीकच्या शिवमंदिरात जाऊन महादेवांच्या शिवलिंगावर अत्यंत श्रद्धेने जलाभिषेक करा आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा, तुमच्या अडचणी आणि तुमच्या मनावर आलेले हे मोठे संकट थेट भोलेनाथांच्या चरणी अर्पण करा. सृष्टीचे पालनहार असलेले बाबा भोलेनाथ तुमच्या अंतःकरणातील खरी आळवणी ऐकून तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने आणि शत्रूंचे षडयंत्र चुटकीसरशी नष्ट करतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची आणि पवित्र नात्यांची नवीन पहाट उजाडेल. तर मित्रांनो, भगवान शनिदेव, श्री गणेश आणि महादेवांची या तिघांचीही असीम कृपा जर तुम्हाला तुमच्या पाठीशी अखंड ठेवायची असेल तर मनात कोणतीही शंका न ठेवता संपूर्ण श्रद्धेने आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत पवित्र अंतःकरणाने जय भोलेनाथ, हर हर महादेव, जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा, जेणेकरून देवांची अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.